नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार मित्रांनो, एम-पी-एस-सी मार्फत भरती असणार मित्रांनो. आणि इथं पदाबद्दल आपण बोलायला गेले तर अधिष्ठा डेनसाठी जर वॅकन्सी असणार मित्रांनो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षण संशोधन सेवा गटाची भरती असणार मित्रांनो. ओके. इथे एकूण 10 पदे असणार मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. एम-बी-बी-एस वाले अप्लाय करू शकता. आता वैद्यकीय शाखेच्या कोणत्याही शाखेतील पदव्युत्तरवाले इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. तर संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओ. आता ही जी भरती असणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत असणार आहे. एम-पी-एस-सी मार्फत महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून प्राप्त मागणीनुसार अधिष्ठा डेन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट या संवर्गामधील आपल्याला पदभरती विविध ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये मित्रांनो उपलब्ध पदसंख्या असणार आहे 10. आपल्याला बघून घ्यायचं कॅटेगरी वाईज. ओके. याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला अर्ज सादर करण्याची कालावधी वगैरे प्रक्रिया चालू होणार आहे आपली. अर्ज सादर करण्यासाठी दिनांक असणार आहे 21 मार्च 2025 पासून, तर आपल्याला शेवटचे दिनांक असणार आहे 10 एप्रिल 2025. आणि आपल्याला भारतीय स्टेट चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची चलनप्रती घेण्याची दिनांक असणार आहे 12 एप्रिल 2025 मित्रांनो. आणि चलनाद्वारे आपल्या परीक्षा शुल्क भरण्याची ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने 15 एप्रिल 2025 असणार आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आपल्याला इथं दिलेल्या त्या आरक्षणाबद्दल माहिती वगैरे दिलेली आहे. प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगळी वेगळी माहिती दिलेली मित्रांनो. आपल्याला जे आपण कॅटेगरीमध्ये ते वाचून घ्यायचं आहे. खेळाडूमध्ये खेळाडू, ओके, मागासवर्गीय राखीव, ओके, अशा पद्धती दिव्यांग आरक्षण, ओके, अनाथ आरक्षण दिलेली मित्रांनो. त्याच्यामध्ये जे मित्रांनो आता सगळ्यात आधी जाऊया आपण आता वेतन श्रेणीमध्ये. वेतन श्रेणी आपल्याला असणार इथं 1,44,200 पासून आपल्याला 2,18,200 एवढी सॅलरी आपल्याला इथं बघण्यात मिळते मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी असते आपल्याला याच्यामध्ये. पात्रता असणार आपल्याला भारतीय नागरिकत्व वयोमर्यादा असणार आहे. काउंटिंग होणार आपल्याला 1 जुलै 2025 पर्यंत. किमान आपल्याला मागासवर्गीय आरक्षण 19 वर्ष किमान पाहिजे. अराखीव मागासवर्गीयांसाठी 45 वर्षपर्यंत आपण अप्लाय करू शकतो. अराखीवमध्ये मागासवर्गीय 50. प्रावीण्य खेळाडूंसाठी आपल्याला अराखीव 45, मागासवर्गीय 50. माजी सैनिक वगैरे जे असाल, सेवा सैनिक वगैरे सेवांचा कालावधी 3 वर्ष अधिक असणार मित्रांनो. ओके. आणि दिव्यांगासाठी 45 वर्ष असणार आहेत. वयोमर्यादा वगैरे दिलेली मिळतात. सेवा कर्मचाऱ्यांना उच्च वयोमर्यादा लागू राहणार नाही मित्रांनो. ओके. तर वयाबद्दल वाचून घ्यायचंय. शैक्षणिक अर्हता असणार आपल्याला एम-बी-बी-एस डिग्री आपल्याकडे पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीवाले पण अप्लाय करू शकता. मेडिकल सायन्स क्वालिफिकेशन्सवाले अप्लाय करू शकता. ओके. अनुभव वगैरे आपल्याला दिलेला आहे मित्रांनो. अनुभव आपल्याला इथं 10 इयरचा पाहिजे. 4 वर्षाचा रिलेव्हंट आपल्याला एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो. याच्यामध्ये प्राधान्य अर्थ दिलेली मित्रांनो. याच्यामध्ये प्रेफरन्स वगैरे दिलेली आहे. सगळ्यात प्रेफरन्स ज्यांना मिळणार आहे मित्रांनो, मेडिकल सब्जेक्टवाल्यांना मिळणार आहे. यांचं वर्क वगैरे असेल पॉझिटिव्हिटी वगैरे त्यांच्यामध्ये. ओके. EMCI, NMC याच्यामध्ये देणार आहे मित्रांनो. शैक्षणिक अर्थ गणनाचे दिनांक वगैरे दिलेले आहे मित्रांनो. ऑल पेन्शन फॉर एरिया डेंट मेडिकल ऑफिसरसाठी दिलेली मित्रांनो. कशा पद्धतीने अनुभवांच्या दाबीत दिलेल्या जॉब नेचरबद्दल आपल्याला इथं संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे. कर्तव्य जबाबदाऱ्यासाठी मित्रांनो वेबसाईटवर आपल्याला बघून घ्यायचं एकदा कर्तव्य जबाबदार आपल्या काय असणार आहे मित्रांनो. ओके. त्यांची संपूर्ण माहिती दिलेली मित्रांनो. आता याच्यामध्ये मित्रांनो निवड प्रक्रिया दिलेली आहे. निवड प्रक्रिया जी असते मित्रांनो याच्यामध्ये इंटरव्ह्यू असते. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी किमान अर्हता घेऊन उमेदवारांना मुलाखतीत बोलण्यास पात्र असणार नाही मित्रांनो. त्याकरता याच्यामध्ये आपल्याला तरतुदीनुसार आपल्याला वाजवीमध्ये दिलेली मित्रांनो केलेली आपल्याला घेणे दृष्टिकोन वगैरे मुलाखतीस आपल्याला शैक्षणिक अर्हता वगैरे साडणी होते मित्रांनो. मुलाखत पातळीच्या संख्यामध्ये करण्यात येईल. साडणी परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास अर्हता आपल्या परीक्षा निश्चित झाली मित्रांनो, तर परीक्षा पण आपल्या असते मित्रांनो. यांची एका टायमा परीक्षा पण असू शकते. त्याच्यामध्ये दिलेली आहे. काही मुलाखतीमध्ये 41% गुण आपल्याला आणायचे मित्रांनो. आता अर्ज करण्याची पद्धत असणार मित्रांनो. प्रोफाईल तयार करायला लागते आपल्याला. एम-पी-एस-सी असो या यू-पी-एस-सी असो, यांचं एकदा आपल्याला OTR बनावं लागतं मित्रांनो. ओके. OTR बनवण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट वगैरे लागतात मित्रांनो. हे डॉक्युमेंट दिलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट वगैरे आणि PDF फॉर्मॅटमध्ये लागतात. 50 KB पासून ते 500 KB पर्यंत आपल्याला साईज असते मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला अर्जातील नावाचा पुरावा, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा PDF फाईलमध्ये, शैक्षणिक अर्हतांचा पुरावा, मागासवर्गीयांचा पुरावा, आर्थिक रिव्होल्यूशनचा पुरावा, वैद्य नॉन क्रिमिनल, दिव्यांगांचा पुरावा द्यायचा आहे मित्रांनो. युडिट कार्ड आणि त्याच्यानंतर आपल्याला एम्प्लॉयमेंट नंबर द्यायचा आहे. आणि माजी दिव्यांगांसाठी असणार ते माजी सैनिकांसाठीचा पुरावा, अनाथांसाठी पुरावा, खेळाडूंसाठीचा पुरावा. त्यानंतर आता अराखीव महिला, मागासवर्ग, दुर्बळ घटक, खेळाडू, दिव्यांग, अनाथ,
माजी सैनिकांचा दावा असल्याचा आदिवासी प्रमाणपत्र, एस-एस-सी नावात बदल झालेला पुरावा, मराठी भाषा ज्ञान नसलेला पुरावा, म्हणजे आपण 10वी आपल्याकडे आपण इथं असाल 10वीत आपला मराठी शब्द असतो मित्रांनो बोर्डमध्ये. ओके. विविध अनुभवांचा पुरावा. त्याच्यानंतर आपल्याला शासकीय कर्मचारी असलेला पुरावा द्यायचा आहे आणि आपल्याला वैद्यकीयांचा पुरावा द्यायचा आहे. आपण एक्सपिरियन्स वगैरे आहे त्याच्यासाठी. सर्वसाधारण आपल्याला इथं ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे. याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. त्यानंतर मित्रांनो राखीवच्या एक्झाम फीज असणार आपल्याला सर्वसाधारण आपल्याला राखीवसाठी ₹719 असणार, मागासवर्गीयांसाठी ₹449. आपल्या बँकेद्वारे किंवा ऑफलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने फी भरू शकतो. नॉन रिफंडेबल असणारे ऑनलाईन पद्धतीने भरा, ऑफलाईन पद्धतीने आपण भरा. आपल्याला जे पण वाटेल त्या पद्धतीने भरा. सेवा आणि शिवांचे इथं शर्ती वगैरे मित्रांनो, या शर्ती तुम्हाला वाचून घ्यायच्या आहे तुम्हाला इथं सेवेसाठी शर्ती वगैरे. याची जी GRL PDF फाईल आली 18 मार्च 2025ला आणि आपले फॉर्म चालू होणार आहे मित्रांनो. जसं की तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं 21 मार्च 2025 पासून आपल्याला चालू होणार आहे. 21 मार्च 2025 पासून 10 एप्रिल 2025 पर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे. अप्लाय करण्यासाठी उद्या दिवशी तुमच्यासाठी अप्लाय करण्याचा व्हिडिओ पण आणणार आहे. काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओवर लाईक करायचे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे मित्रांनो. ओके. आणि आपल्याला माझ्याशी काही बोलायचं असेल तर टेलिग्रामच्या व्हॉट्सअपला तुम्ही मला मेसेज करू शकता मित्रांनो कधी पण. आणि त्याची PDF लिंक तुम्हाला टेलिग्रामच्या व्हॉट्सअपला मिळून जाईल. तिथून जाऊन डाउनलोड करून घ्यायची आहे. आणि संबंधित आपल्याला काही बोलायचं असेल तुम्ही मला मेसेज करू शकता. ते निश्चिंत होऊन तिथे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा व्हिडिओ, जे पण आपल्या मेडिकलमध्ये 10 वर्षांनी येईपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि त्याच्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं, चॅनल पहिल्यांदा असाल. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला टेलिग्रामची लिंक व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन मिळून जाईल. तिथून जाऊन जॉईन होऊन जायचं आहे. आणि काही आपल्याला जास्तीत जास्त मित्र अप्लाय करण्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जाऊन जाऊन अप्लाय करून घ्यायचे लगेच आपल्याला. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि चॅनल पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन प्रेस करायचं. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो आपल्यासाठी. असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आणि पुढच्या आपल्या अप्लाय करण्याच्या प्रोसेससाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.